गुरुपौर्णिमेच्या आडून राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलेला आहे। बाळासाहेबांकडून आम्हाला स्वाभिमान निष्ठेबाबत मार्गदर्शन मिळालं। बाळासाहेब महाराष्ट्राचे हिंदुत्वाचे गुरु होते असं राऊतांनी म्हटलंय। नासके आंब्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणू नये, आनंद दिघेंनीही बाळासाहेबांचं हिंदुत्व स्वीकारलं होतं असं देखील संजय राऊतांनी म्हटलं। गुरुपौर्णिमेचं महत्त्व जे आहे ते आम्हाला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजले। महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे गुरु होते, पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले। माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावू नयेत, तो या महान गुरुचा अपमान होईल। आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं, एक नेते म्हणून, एक गुरु म्हणून। संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात। मला असं वाटतं कोणी कोणाला गुरु मानावं याच्यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो की नाही महत्वाचं आहे। आत्ताच्या संजय राऊतांना बघितलं तर मला वाटत नाही बाळासाहेबांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं असतं किंवा त्यांना शिष्य म्हणून पण ठेवलं असतं। शेवट गुरुला पण काही चॉईस आहे की नाही की कोणालाही शिष्य करायचा। आपण बघता रोज सकाळी 9 वाजता एक जण शिवसेनेचा उठतो आणि सांगतो की आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे आता भावी मुख्यमंत्री आहेत। दुपारी 12 वाजता तुतारीचा आवाज येतो, तुतारी म्हणती असं काही ठरलंच नाही। संध्याकाळी 6 वाजता काँग्रेसचा ढोल येतो की नाही आम्ही जे ठरवू तेच होईल, तुम्ही दोघं जे म्हणता ते खोटं आहे। अशा प्रकारचं आता राज्यामध्ये राजकारण चाललं। नेहरूजींच्या काळात विपक्ष नव्हता, आज मोदीजींच्या काळात विषारी प्रचार करणारा विपक्ष आहे, तरी मोदी जिंकतायत। जे पडले, जे जिंकू शकले नाहीत ते ढोल बडवतायत, आणि जो माझा कार्यकर्ता जिंकला तो यशाचं नम्रपणे गुणगान करत नाहीये, ही स्थिती आपल्याला चालणार नाहीये। आणि संजय राऊत साहेब, पत्रकार पोपटलाल जी, ये मोदी ब्रांड है, ये मोदी ब्रांड है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।